हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन डेली ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज खूप दिवसानंतर आणखी एक ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि इथं संध्याकाळी मी गेले होते बाहेर पोरींना फिरवून आणण्यासाठी आणि येताना भरपूर अशा भाज्या फळं वगैरे घेऊन आलेली आहे. आणि मस्तपैकी बघा इथं छान असे हे छोटे केळे असतात ना, ते घेऊन आले आणि आंबे आणलेत थोडेसे. आणि भाजी सगळं संपलेलं होतं घरातलं, त्यामुळे सगळंच घेऊन आलेले. बघा इथं टोमॅटो आणलेत आणि बिर्याणी बनवायचा होता. त्यामुळे मी इथं फ्लावर, शिमला मिरची, वाटाणा वगैरे सगळं घेऊन आलेले आहे. आणि सध्या तरी भाज्या सगळ्या एवढ्या महाग झालेल्या आहेत ना, काही विचारायलाच नको. भाज्या तर लागतातच. तर भाज्या मी घेऊन आलेले आहे. आणि हा व्हिडिओ साधारण बघा आता 8 दिवसापूर्वीचा आहे आणि तेव्हाचा रेट अजून बऱ्यापैकी होता. आत्ता तरी खूप महाग झालेल्या आहेत भाज्या. अक्षरशः 40 रुपये पाव किलो प्रमाणे सगळ्या भाज्या मिळत आहेत. गवार म्हणा, वांगी वगैरे, भेंडी, शेवगा सगळंच. शिमला मिरची तेवढ्यात तेवढा स्वस्त आहे. आणि बाकी सगळ्या भाज्या खूपच महाग आहेत. अगदी टमॅटोसुद्धा 70 ते 80 रुपये किलोने मिळतो. आणि कांदा वगैरे पण खूप महाग झालेला आहे. सगळी भाजीपाला आता थोडा दिवस महागच राहणार. छान छोटी छोटी अशी वांगी पण आणलेली आहेत, भरली वांगी वगैरे करता येईल म्हणून. आणि कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे सगळं आणलेलं आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित काढून ठेवते. आणि मटकी देखील आणलेली आहे आणि मटकी तेवढी स्वस्त आहे बघा. ही मटकी जी आहे ती 20 रुपये पावप्रमाणे मिळते. म्हणजे एका ठिकाणी जिथून मी आता ह्या सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत ना तिथे. आणि बाकीकडे सगळीकडे 30 रुपये पाव किलो. तर असं थोडंफार कुठे ना कुठे फरक असतो. तर आता हे सगळ्या भाजीपाला मी काढून ठेवते. आणि थोडंसं वाटीत मी काढून ठेवलेलं आहे मटकी, कारण आता मला बनवायची आहे पुरी भाजी, आमरस, पुरी भाजी असा आजचा बेत आहे संध्याकाळच्या जेवणाचा. तर पोरी खेळत आहेत, त्यांना फिरवून आणलं, मंदिरात वगैरे जाऊन आलो. 7 वाजता आरती झाली. त्यानंतर भाजी वगैरे घेऊन यायला आता बराच वेळ झाला. आणि आल्या आल्या लगेच दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि आता भाज्या पण व्यवस्थित अशा ठेवून दिल्या. आणि आता लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण आता बराचसा उशीर झालेला आहे. आणि बाहेर गेले पोरींना घेऊन तर वेळ लागतोच. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला आल्यानंतर मग हातपाय धुवून दिवाबत्ती करून वगैरे स्वयंपाकाला लागायला. तर आत्ता दिवस जे आहे ते उशिरा मावळताना, त्यामुळे आरतीसुद्धा मंदिरातली उशिराच असते. आणि पोरींना आवडतं आहे, थोडंसं सुट्ट्या पण आहेत, त्यांचा पण वेळ जातो. आणि घरात कंटाळतात ना, त्यामुळे मी पण संध्याकाळचं घेऊन जाते. थोडंसं ग्राउंडवर खेळतात एक अर्धा पाऊण तास. आणि त्यानंतर मग मंदिरात जातो. आरती वगैरे करून मग येते. आणि रोज काही पोरींसोबत थांबून भाज्या घ्यायच्या होत नाही, पण आज भाज्या सगळ्या संपलेल्या होत्या घरातल्या. आणि डब्यासाठी लागतातच भाज्या. संध्याकाळचा आपण काहीतरी कडधान्य वगैरे करू शकतो, पण सकाळी डब्यासाठी भाज्या लागतातच. तर त्यामुळे भाज्या घेतल्या. तसंच त्यांना घेऊनच मी एकाच ठिकाणी घेतल्या. त्यामुळे फिरून घ्यायचं म्हटलं पोरींसोबत मग खूप अवघड होतं मग. कारण पोरी काही शांत उभ्या राहणाऱ्या नाही आहेत माझ्या, खूप अशा चंचल आहेत. तर आता बघा इथं मी भात आणि बटाटा आणि मटकी एकसाथ आता मी इथं कुकरला लावून घेणार आहे. तांदूळ धुवून घेतला. आणि आता महिन्याअखेर होता, तर तांदूळ पण संपलेलाच होता, त्यामुळे थोडासाच बासमती तांदूळ होता बिर्याणीचा. तर तोच घेतला मग. आणि आता बटाटे पण धुवून कापून घेतले. आणि थोडंसं बघा इथं वाटीत मी मटकी घेतलेली आहे. तर बटाटा मटकी मिक्स अशी रस्साभाजी मी करणार आहे पुरींसोबत. आणि त्यासोबत आमरस देखील बनवणार आहे. तर आता हे कुकरला लावून घेते. कुकर होईपर्यंत पीठ वगैरे मळून घेते. तर एकदा स्वयंपाकाला लागला ना मग जास्त वेळ लागत नाही, पण बाकीची आवरावरच खूप असते. आणि त्यासोबतच पोरींचं मध्ये मध्ये पण काहीतरी असतं. तर आज काही त्यांचा अभ्यास वगैरे नाही घेतला, कारण खूपच उशीर झाला होता आज. मंदिरातून येऊन भाज्या घेऊन मग यायला वेळच झाला मला. आल्यानंतर दिवाबत्ती करून सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आणि आता कुकर पण लावून झालेला आहे. एकसाथ भात, बटाटे आणि मटकी कुकरला शिजून होतील. आणि इथं साईडला मी पीठ मळून घेते. तर मी मैद्याच्या पुऱ्या नाही बनवत आत्ता सध्या तरी. गव्हाच्याच पिठाच्या मी इथं पुऱ्या बनवणार आहे, त्यामुळे छान घट्ट असं मी इथं
कणिक मळून घेतलं. आणि आता बघा हे 2 रसाचे आंबे आहेत. 2च उरले होते, म्हटलं रस करावा आज. तसं पण पोरींना खूप आवडतं आणि त्यासोबत पुरी असली की व्यवस्थित जेवतात दोघी पण. त्यांना चपातीपेक्षा ना पुरीसोबतच रस खायला खूप आवडतो. तर त्यामुळे म्हटलं मस्त असं आज 2च आंबे उरले होते छान असे रसाचे. तर आमरस पुरीच बनवूया आणि मस्त त्यासोबत पुरीसोबत मिस्टरांना बटाट्याची रस्साभाजी आवडते मटकी टाकून केलेली. तर छान असा आजचा स्वयंपाकाचा बेत आहे. आणि ही संध्याकाळी मी जाताना भांडी वगैरे घासून ठेवून गेले होते. तर त्याच्यातलं पण पाणी वगैरे छान नितळलेलं होतं, तर ती पण भांडी लगेचच लावून घेतली. आता आंबे इथं मी थोडेसे पाण्यात घालून ठेवलेले आहेत. तर त्याचा मी इथं आता रस बनवायला घेते. तर दोघींना आत्ताच एक आंबा पण कापून दिला मी खायला, आत्ता मगाशी आणलेले. तर हे रसवाले जे आंबे आहेत ना ते आधीचे आहेत, ते 2च उरलेले होते. आणि आणि ह्या आंब्याचा ना रस खूपच छान होतो, त्यामुळे मी ही जपून ठेवलेली, म्हटलं रसच बनवावं ह्याचा म्हणून. तर आत्ता आणलेले मगाशी आणलेले आंबे होते, ते काही रसवाले आंबे नव्हते, कापून खायचे आंबे होते. तर ते त्या दोघींना कापून दिलं होतं खायला आल्या आल्या. कारण भरपूर वेळ आता आम्ही बाहेर होतो ना, तर आल्या आल्या त्यांना काहीतरी खायला लागतं. मग कधी कधी बाहेरचं काहीतरी मागतात, शक्यतो पाणीपुरीच मागतात. ते पण मी कधीतरी 15 दिवसातून एकदा वगैरे त्यांना खाऊ घालते. आणि मग घरीच काहीतरी मग त्यांना देत असते मी, जास्त बाहेरचं पण देत नाही. आणि आत्ता सध्या तरी पावसाळ्यात अजिबातच बाहेरचं काही मुलांना द्यायचं नाही, कारण पाणी जे आहे ते खूप प्रदूषित असतं, त्यामुळे मुलं आजारी वगैरे पडतात. वातावरण पण तसं असतं, त्यामुळे शक्यतो आता पावसाळ्यामध्ये जेवढं होईल तेवढं सगळं घरातलंच खाऊ घालायचं पोरांना. फक्त बाहेरचं त्या दोघी आहेत ते कधी कधी समोसा मागतात, नाही तर पाणीपुरी मागतात. त्या व्यतिरिक्त जास्त काही खात नाहीत त्या दोघी बाहेरचं, आणि ते पण कधीतरीच मागतात. त्यामुळे मी पण खाऊ घालते, पण आता सध्या पावसाळा संपेपर्यंत तरी होईल तेवढं प्रयत्न करणार आहे की त्यांना बाहेरचं खाऊ द्यायचं नाही. कारण मुलांची तब्येत जी आहे ती लगेच ह्या वातावरणामध्ये ना बिघडली जाते आणि मुलांना त्याचा खूप जास्त त्रास होतो. परत शाळेला सुट्ट्या वगैरे होतात, त्यामुळे काळजी घेतलेली चांगलीच आहे. तर बघा आता मस्त असा मी अशा प्रकारे हाताने छान असं रस काढून घेते आणि मग परत मिक्सरला देखील फिरवते, त्यामुळे छान असं मिळून येतो रस. तर पाणी घालून घालून सगळं जे आहे ते रस काढून घेते याच्यातलं. सर गॅस बंद म्हणून
रस पण बनवून झालेला आहे. तर आता ते पातेल्यात काढून ठेवते आणि मग भाजीची पण तयारी करून घेते. कुकरची वाफ जाईल तोपर्यंत मी तयारी करते. भाजीचा कांदा वगैरे कापून घेते आणि मग सर्वात शेवटी मग गरमागरम पुऱ्या तेवढ्या तळता येतील. तर पोरींचा तुम्ही आवाज आता ऐकला असेल. तर त्या एकदाच्या उठल्या की अगदी झोपेपर्यंत आमच्या घरात गोंधळ हा असाच असतो. आणि शिवाय आता फॅनचा देखील आवाज असतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त व्हॉईस ओव्हरच करावा लागतो. नंतर आधी म्हणजे व्हिडिओ बनवते आणि त्यानंतर त्याला व्हॉईस टाकते. तर त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला मला बराचसा मग वेळ जातो. कसं व्हिडिओ बनवता बनवता आपण बोललं ना तर त्यामुळे जास्त एडिटिंगला वेळ लागत नाही, व्हॉईस ओव्हर करावा लागत नाही. तर त्यामुळे मला व्हिडिओ मी बनवत असते, पण एडिटिंग माझ्याने जमत नाही. व्हॉईस ओव्हर करताना कसं थोडंसं शांत असलं तरच आवाज जो आहे तो क्लिअर तुम्हाला ऐकू येतो. नाही तर खूप गोंधळ गोंधळ असा किलबिल किलबिल आवाज होतो. आणि पोरी झोपलेल्या असतील त्यावेळेसच मग मला व्हॉईस ओव्हर पण करावं लागतं. कारण त्या एकदा उठल्या ना तर त्यांचं तोंड बंद ठेवणं अवघड आहेत. कारण त्या दोघींना एवढ्या बडबड करतात ना, एवढ्या चंचल आहेत ना, अजिबात त्या दोघी पण एका ठिकाणी बसणारच नाहीत. अजिबात शांतच नाही. आपण जरी त्यांना रागवलं, मारलं तरी अगदी 5 मिनिटासाठी ते शांत राहणार आणि मग लगेच परत आहे त्यांचं ते चालूच राहणार. त्यामुळे व्हॉईस ओव्हरला मला वेळ भेटत नाही. व्हिडिओ करून ठेवत असते, पण व्हॉईस ओव्हरच माझ्याकडून होत नाही. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते भरपूर असे पेंडिंग पडतात आणि काही काही व्हिडिओ तर मी असे बनवते आणि डिलीट करते. कारण व्हॉईस ओव्हरच होत नाही. आणि व्हिडिओ खूप जास्त जुने झाले ना, म्हणजे खूप दिवसाचे झाले ना, मग व्हॉईस ओव्हर करायला पण नको वाटतं. मग ते मी डिलीट करून टाकते. मग आता बघू, आता त्यांच्या शाळा वगैरे चालू होतील तेव्हा मला थोडंसं एडिटिंगसाठी वेळ मिळेल. मग बघूया रेग्युलर व्हिडिओ होत आहेत का माझ्याकडून. कारण लहान मुलींसोबत सगळं मॅनेज करणं मला पण थोडंसं कठीणच जातं. पण आवडतं मला व्हिडिओ बनवायला. तर इथं मी भाजीसाठी कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून घेते. कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता भाजीला फोडणी पण टाकून घेते. मस्त असा बटाटा मटकीची रस्सा भाजी बनवते. आणि हा गॅस ना मी कधी कधी असे चालू करते ना तर असं शॉक लागल्यासारखं लागतो कधी कधी. त्यामुळे असं लायटरने लावल्यावरच असं होतं. त्यामुळे मध्ये ना मी ते छोटंवालं लायटर भेटतं ना ते वालं वापरत होते. तर हे एकदम असं असं खांद्यापर्यंत असा शॉक बसतो ना, तर हात थोड्या वेळासाठी जामच होऊन जातो. मलाच असं होतं आहे की काय सगळ्यांना असं होतं नक्की मला कमेंट करून सांगा. कधी कधी होतं बरं का, सारखंच नाही. पण भीती वाटते, असं एकदम आखडल्यासारखा हात होऊन जातो मग. तरीसुद्धा आता मी लायटरच हाच वापरते सध्या. 8 दिवसातून एकदा तरी असा मला शॉक बसतोच बसतो. त्यामुळे भीती पण वाटते.
संपलं आता. हात धु, प्लेट धुवायला ठेव, धुवायला ठेव, हँडवॉश कर. अनुचं संपलं का? टॉवेलला हात पुस. पुऱ्यानंतर करू ना. हात धुवून ये बाथरूम मध्ये जाऊन. शरू, पुऱ्यानंतर करू का? आता लगेच जेवणार आहे. थोड्या वेळाने जेवणार आहे ना डॅडी आल्यावर. आत्ता तू मँगो पण खाल्ली, आलू पण खाल्ले. थोड्या वेळाने खाती ना, भूक लागेल तोपर्यंत, आहे ना. दोघींना ना उकडलेले बटाटे खायला खूप आवडतात. त्यामुळे थोडंसं बटाटा जो आहे तो मी त्यांना मीठ टाकून खायला दिला होता. पण शरूला अजून पाहिजे होता, पण मी तेवढ्यात भाजीत टाकले होते बटाटे. आणि आता जेवायचं पण होतं, त्यामुळे त्याला म्हटलं परत जेव्हा आपण बटाटे उकडू ना तेव्हा तुला भरपूर देईन म्हटलं. तर आता मी भाजी वगैरे झालेली आहे, तर इथे गॅलरीत बसली येऊन थोडं थंड हवेला. आणि ह्या दोघींचं बघा कसं खेळ चाललं आहे बाहेर. मी आल्या आल्या लगेच त्यांचा इथं खेळ चालू झाला, कारण मिस्टरांना यायला अजून थोडासा वेळ होता. त्यामुळे ह्या दोघी पण आत्ताच बटाटा खाल्ला होता. पुऱ्या जरी केल्या तरी पोटभर ह्या दोघी जेवणार नाहीत. त्यामुळे म्हटलं थोडासा ह्यांना गॅप देऊया आणि त्यानंतर मग मिस्टर यायच्या वेळेसच पुऱ्या तळून घेऊया. आणि आज उशीर पण झाला मिस्टरांना थोडंसं यायला. तर त्यामुळे बघा मी इथं बसली होते गॅलरीत, तर लगेच ह्यांनी इथं त्यांचा खेळ मांडला. तर हे गुलाबाचं झाड आहे ना, ते पूर्णपणे खराब होऊन गेलं होतं. एक पण पान झाडाला शिल्लक नव्हत्या, नुसत्या काळ्या काड्याच दिसत होत्या. तर आत्ता मागे ना 4-5 दिवस सलग पाऊस होता ना, त्यावेळेस मग ह्याला पाणी लागलं पावसाचं, तर छान अशी पालवी फुटलेली आहे बघा. आणि कळ्या पण आलेल्या आहेत. आणि ह्याला अजून एक कळी लागलेली होती, तर ती श्राव्याने तोडून टाकली, तर एकच राहिलेली आहे आता. तर आत्ता मी वॉइस ओव्हर करते, तर आता छान असे 2-3 फुलं उमललेली आहेत. तर बघा असा खेळ चालला आहे दोघींचा. आणि मी इथं बसले, कारण गरम प्रचंड होतं आहे आतमध्ये. तर आता मी इथं पुऱ्या करायला घेतलेल्या आहे. मिस्टर पण आले, ते हातपाय वगैरे धुत आहेत. तोपर्यंत म्हटलं इथं पुऱ्या लाटून घ्याव्या. मस्त गरमागरम पुऱ्या छान लागतात. तर भाजी रेडी आहे, भात रेडी आहे आणि आमरससुद्धा तयार आहे. त्यामुळे मस्त असे बघा पुऱ्या इथं मग बनवून घेते. छान असं पीठ जे आहे ते तिंबून घेते थोडंसं तेल लावून. तर गव्हाचंच मी इथं कणिक घेतलेलं आहे आणि घट्टसर आहे बघा पीठ. तर आता छान असं हे एकदम मोठा असा गोळा घेतलेला आहे पुरी बनवण्यासाठी. का ते बघा आता सांगते मी पुढे तुम्हाला. तर छान असे जसं आपण चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायची प्लेन मोठी. आणि गोळा पण थोडासा जाडच घ्यायचा आणि छान मोठी चपाती एवढी लाटून घ्यायची. आणि ह्याच्यात आता आपण 4 पुऱ्या बनवणार. तर कसं, तर आता बघा दाखवते. तर एवढी मी लाटून घेतलेली आहे आणि आता ह्याचे असे मी 4 तुकडे करणार आणि मस्त असे ट्रायंगल पुरी इथं तयार होणार आहेत. आणि ह्या पुऱ्या ना पटकन पण होतात आणि मुलांना तर असं आपण काहीतरी वेगळा करून दिला ना तर त्यांना तर आवडतंच. तर मस्त असे ट्रायंगल पुऱ्या ज्या आहेत ते इथं तळून तयार होणार आहेत बघा आता. तर मस्त फुगतात देखील. तर ह्या आम्ही गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे, नुसतं मीठ टाकून पीठ जे आहे ते मी मळून ठेवलं होतं आणि घट्ट मळलं होतं थोडंसं. तर मैद्याच्या पुऱ्या मी आता जास्त करून बनवत नाही, हेवी फील होतं पुऱ्या खाल्ल्यानंतर. त्यामुळे आता या गव्हाच्या पिठाचेच आता मी बनवते. आणि जेव्हा छोलेची भाजी वगैरे बनवत असते ना, मग त्यावेळेस ना थोडासा मैदा आणि थोडासा रवा मिक्स करून भटुऱ्या टाईप त्यावेळेस मग बनवत असते. तर बघा मस्त अशा पुऱ्या इथं फुलतायत, पटकन पण होतात आणि आवडतात पण सगळ्यांना.
तर इथं 2 प्रकारच्या पुऱ्या मी बनवून घेतल्या. एक ट्रायंगल शेपमध्ये आणि एक गोल शेपमध्ये. आणि त्यानंतर आता इथं मी जेवायला वाढायला घेतलेलं आहे. तर मस्तपैकी पोरींना इथं भाजी, रस आणि पुरी असं वाटून देते आणि मग मिस्टरांना पण वाढते आणि मी पण जेवते मग, कारण अजून भांडी वगैरे पण घासायचे जेवण झाल्यावर, कारण परत उद्या सकाळी डब्बा बनवायचा आहे. तर पूर्ण किचन आवरूनच मग झोपावं लागणार आहे मला. त्यामुळे आता पटपट त्यांना पण वाढून देते आणि मी पण जेवून घेते. तर मस्त असा पाहू शकता, छान घट्टसर असा आमरस झालेला आहे. छान अशी बटाट्याची रस्सा भाजी झालेली आहे. मिस्टरांना पण ताट वाढून दिलं आणि आता माझ्यासाठी मी तर ताट वाढते आणि माझं ताट थोडंसं वेगळं असणार आहे बघा. कारण मला आमरसा सोबत वरून दूध घेऊन खायला आवडतं. तर त्यामुळे थोडंसं दूध मी इथं ॲड करून घेते आणि तूप पण घालून आवडतं, पण सध्या तूप जे आहे ते संपलेलं आहे. त्यामुळे मी इथं फक्त दूध घेतलेलं आहे आमरसामध्ये. तर या मैत्रिणींनो, मस्तपैकी आमरस पुरी खाऊयात. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.